हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ पाव अनेकांचे कानी गुण दोष मनानानी मस्तक ठेंगना करी संतांच्या चरणा वेचिते वचन जेणे राहे समाधान तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ पाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ पाव विठ्ठला विठ्ठल समचरण सरोषम सांद्रणीनांबुदाभं जघननिहित पाणि मंडनं तरुण तुलसी माला कंधरं गंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्ग वचनाची भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी जनांची केली स्मरण होय सकळ व्यक्ती करण तेची बंधू स्त्री चरण सेवकांचे ते नमस्कार होऊन आता विठ्ठला संकीर्तन रूपी सेवे करताना घडलेला
पाहिला महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगद्वंदनीय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे महान असे भक्त हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबरायांचा 6 चरणाचा हरिनामाचा उपदेश करणारा अभंग या ठिकाणी सेवेला निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल छान आहे. तर बोलताना इको कमी करा, गाताना इको वाढवायचा. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी एक अल्प असा परिहार देणे उचित ठरेल. त्यात पहिलाच दिवस म्हणजे परिहार तर इथे कर्तव्यच आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे सगळ्यांच्या हृदयस्थ असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या इच्छेने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने समस्त ग्रामस्थांच्या अथक परिश्रमात आदरणीय हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील एक ख्यातनाम नामवंत कीर्तनकार आदरणीय कांचनताई जगताप यांच्या कुशल अशा संयोजनाने तसेच या ठिकाणी गोडसे साहेब आणि नगरसेविकाताई जयश्रीताई खरजूर यांच्या अशा प्रकारे कुशल नेतृत्वाने शिवजन्मोत्सवाच्या या पर्व काळाला ग्राह्य धरून हा महिला अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन प्रयोजन आज रोजीपासून झालेलं आहे. जन्मोत्सव छत्रपतींचा जरी असेल तरी कार्यक्रम सगळे महिलांचे आहे. याचं एकच कारण की स्वराज्याबद्दलचा धगधगता स्वाभिमान ज्यांच्या अंतःकरणामध्ये असावा असं छत्रपतींसारखं नेतृत्व पुन्हा एकदा समाजाला मिळावं असं वाटत असेल तर अगोदर आजच्या समाजातली स्त्री जिजाऊ सारखी कणखर होणं महत्वाचं आहे. जोपर्यंत जिजाऊ घडत नाही तोपर्यंत छत्रपतींसारखं नेतृत्व आपल्याला मिळू शकत नाही. आणि त्या जिजाऊला सक्षम करण्यासाठी तिला कुठेतरी घरातून बाहेर काढून सामाजिक बळकटी देण्याच्या उद्देशाने कांचनताईने हा एक स्तुत्य असा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि आज याचा प्रारंभ आहे. विठ्ठल विठ्ठल असं हा एक सप्ताह आहे. आणि सप्ताह म्हटल्यानंतर कलियुगामधला हा सगळ्यात मोठा नामयज्ञ की ज्या यज्ञाने नक्कीच आपल्या पारमार्थिक इच्छा अपेक्षा या माध्यमातून नक्कीच पूर्ण होतात असा हा एक यज्ञ आहे. इतर यज्ञ आज करू शकत नाही आपण, पण हा यज्ञ करू शकतो. या नाम यज्ञातील आज प्रथम दिवस एक अलिखित नियम आहे की पहिल्या दिवशी हरिनामाचे एक महत्व सांगावं, कारण हा नाम यज्ञ आहे. आजच्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय उपदेश तरी करत असले पण तो उपदेश मात्र नाम कसं घ्यावं हा उपदेश आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय एक फार मोठे उपदेशक संत आहे. मला वाटतं तुकोबराय एवढा उपदेश जगाच्या पाठीवर कुणीच केला नाही म्हणून त्यांना उपाधी प्राप्त झाली आहे की जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. जगातील प्रत्येक वर्गाला तुकोबराय उपदेश करतात. स्वतः संसारिक आहे पण ब्रह्मचार्याला उपदेश करण्याची ताकद मात्र तुकोबरायांकडे. स्वतः संसारिक आहे पण वानप्रस्थाला उपदेश करण्याची ताकद तुकोबरायांकडे आहे. आजही तुकोबराय उपदेश करतात की बाबा गीत म्हणजे भजन गा पण कसं भावयुक्त अंतकरणाने भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. आजचा उपदेश तुकोबरायांनी नेमक्या कोणत्या वर्गाला केला हे कळणं फार महत्वाचं. अनेकांना वाटेल आजचा उपदेश नक्की संसारिकाला असेल, पण एक लक्षात घ्या आजचा उपदेश संसारिकाला चुकून सुद्धा नाही. आजचा उपदेश साधकाला आहे. कशावर? या अभंगाच्या मागे पुढे काही टीप आहे का, सूचना?
अभंगाचं सार म्हणजे अभंगाचं ध्रुवपद, आणि अभंगाच्या ध्रुवपदामध्ये स्पष्ट लिहिलं आहे, तूच व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. तुला देव हवा असेल ना बाबा, तर तुझ्या करता हा उपाय आहे. तुला देव हवा नसेल, तुझ्या करता आजचा अभंग नाही. आणि ज्याला देव हवा असतो त्याला साधक म्हणतात, आणि ज्याला देवाकडून द्रव्य हवा असतो त्याला संसारिक म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आजचा उपदेश संसारिकाला नाही, ज्याला देव हवा नाही. संसारिक कुणाला म्हणतात? आपल्या दृष्टिकोनातून संसारिकाची व्याख्या फार वेगवेगळी आहे, पण संसारिकाची व्याख्या सांगायची ठरली तर ज्याच्या जीवनामध्ये संसार एक संसार, संसार दुनेही संसार, नाथा पाडाच. ज्याच्या घरात तर संसार आहे पण मंदिरात येऊनही संसार थांबत नाही, तो खरा संसार आहे. मंदिरात आल्यानंतर जर आपल्या मुखात एकच वाक्य असेल की वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, तर समजायचं आपण प्युअर संसारिक आहोत. संसारिक त्याला म्हणतात ज्याला देवाशी फारसं काही घेणं देणं नसतं, असेल तर त्याला दुय्यम स्थान असतं. ज्याच्या जीवनामध्ये भगवंताला प्राधान्याने स्थान आहे त्याचं नाव आहे परमार्थी. अनेक जण म्हणतील का हो आमच्या घरात का देव नाही का? आम्ही सगळे संसारिक आहोत, पण आमच्या घरात देव आहोत आणि रोज देवपूजा करतो. मी मनाने सांगणार नाही, आमचे संत म्हणतात संसारिकाच्या घरात देव आहेत, पण कसे? देव धर्म सांधे पडिले सकळ, 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 देव धर्म सांधे पडिले सकळ. विषयी गोंधळ, विषयी गोंधळ गाजत असे, देव धर्म सांधे पडिले सकळ, देव धर्म सांधे पडिले सकळ. विषयी गोंधळ, विषयी गोंधळ गाजत असे, देव धर्म सांधे पडिले सकळ, देव धर्म सांधे पडिले देव धर्म सांधी पडिले सकळ. बहुतेकांची सकाळी एकदा देवाची भेट झाली तर चुकून संध्याकाळी नाहीतर दुसऱ्या दिवशी, तेही नियमाप्रमाणे. संसारिक गुण आणि परमार्थिक गुण. संसाराकरता जो देवालाही सोडतो तो संसारिक, आणि देव परमार्थ करता जो महाराज संसारही सोडतो तो परमार्थिक. एक त्यागी महात्मा आणि एक संसारिक माणूस न हो पण एका बैठकीला बसले. शेजारी शेजारी बसले आणि तो संसारिक माणूस त्या त्यागी महात्माला म्हणतो, महाराज तुम्ही संसारा करता एवढा, देवा करता एवढा संसाराचा त्याग केला, मी तुमचं दर्शन घ्यायला पाहिजे. हे कोण म्हणताय? संसारिक माणूस. त्या त्यागी महात्मा, तुम्ही एवढा त्याग केला, मी तुमचं दर्शन घ्यायला पाहिजे. हे त्यागी महात्मा म्हणता, बाबा माझा त्याग खूप कमी आहे, माझ्यापेक्षा तुझा त्याग खूप मोठा आहे, मी तुझं दर्शन घ्यायला पाहिजे. म्हणजे मी काय त्याग केला? त्या त्यागी महात्म्यांचं वाक्य आहे. ते त्यागी महात्मा म्हणता, अरे बाबा मी एवढ्या मोठ्या भगवंता करता तुच्छ संसार सोडलाय, माझा त्याग फार कमी आहे. तू या तुच्छ संसारा करता एवढा मोठा देव सोडून दिला, तुझा त्याग फार मोठा आहे. ही संसारिकाची व्याख्या आहे. आज खरं सांगा, आपण सगळे पंढरपूरला जातो,
पंढरपूरला 12 महिन्यातून कधीही जा, किमान बारी 1 तास तरी लावावी लागते, कधीही जा. म्हणजे पांडुरंगाला महापूजा आणि शेज आरती शिवाय आराम नाहीये, कायम एक भक्त समोर उभा आहे. वारकरी संतांनी असं का लिहून ठेवलंय की वाट पाहे उभा. अरे जो प्रत्येक क्षणाला एक भक्त समोर उभा आहे, तो वाट कुणाची बघतोय? गर्दी भरपूर जाते, पण त्याच्याकरता जाणारा क्वचित. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिदपि सिद्धे यततामपि सिद्धानाम कश्चिन मा वेत्ति तत्वतः. अर्जुना, हजारामध्ये एखादा माझ्याकरता माझ्याकडे तो. सगळे जातात, खरं सांगा त्याची विचारपूस कोण कोण करतात? आपले दुखणे वाहने त्याला सांगतात, त्याला भेटायला कोणी जात नाही. देवाची आचाडे आळवावे देवा, ओस देह भावा पडून. देवासाठी देवाकडे जाणारा जो एखादा आहे ना, भगवंत त्याची वाट बघताय. म्हणून परमार्थ म्हणून आपण जे करतोय, कुठेतरी आपला त्यात संसारच चालू आहे, पूर्ण परमार्थ त्याला म्हणता येणार नाही. पण ज्याला खरंच देवाकडून देव हवाय ना, त्याला साधक म्हणतात. आणि आजचा अभंग त्या साधका करतायत. महाराज, साधकाची नेमकी व्याख्या काय? कुणाला म्हणतात साधक? जो देव भेटी करता साधनावर आरूढ झाला त्याचं नाव साधक आहे. जसं मुमुक्षु शब्दाची व्याख्या करताना मौली म्हणतात, जे भव स्वर्गा उबगले मुमुक्षु योग ज्ञाना वढगले पुढती नयो इया निघाले पैजा जेथ. जशी ही मुमुक्षु शब्दाची व्याख्या आहे, तशी साधनावर जो आरूढ झालाय, ज्याने ठरवलंय की आता मला भगवंताला भेटायचंय, त्याचं नाव काय आहे? साधक आहे. जगात संसारिक लोक भरपूर आहे, साधक थोडे कमी आहेत. सिद्ध त्याच्याही पेक्षा कमी आहे. संत मात्र दुर्लभ आहे. महात्मा असो दुर्लभ, खूप दुर्लभ आहे. एक लक्षात घ्या, आपली योग्यता इतकी नाही की कदाचित आपण संत होऊ शकू. कैक जन्म घ्यावे लागतील, सांगता येत नाही. सिद्ध होण्याच्या तर आपण भानगडीतच पडू नये. सिद्ध होण्यापेक्षा माणसाने शुद्ध व्हावं. सिद्ध होऊन काय करायचं? संत नाही, सिद्ध नाही, तर माणसाने किमान संसारिक दशेतून साधक तरी व्हावं. यात माणसाची इति कर्तव्यता आहे. साधक तरी व्हावं. बहुतेकांना हा शब्द कदाचित डोई जडही व्हायला बसला की काय साधक व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं? विशेष कपडे घालणे म्हणजे साधक होणं का? विशेष माळी गळ्यात घालणे म्हणजे साधक होणं का? विशेष प्रकारचा गंध लावणं म्हणजे साधक होणं का? नाही. साधक ही चित्ताची एक अवस्था आहे. साधक ही एक मानसिकता आहे. मला सांगा, आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये अनंत इच्छा आहे. गाडी घ्यायची आहे, बंगला बांधायचा आहे, बँक बॅलन्स करायचं आहे, मुलीचं लग्न करायचंय, मुलाचं लग्न करायचंय, काय 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 अनंत इच्छा आहे. या सर्व इच्छांमध्ये एक दिवस एक इच्छा ज्या दिवशी ऍड होईल ना, ज्याने मला निर्माण केलंय ना, त्या भगवंताला एकदा डोळे भरून बघायचंय, समजायचं आपण साधक झालो. उपाधी नसावी अंतर्बाह्ये, उपाधी नसावी अंतर्बाह्ये, उपाधी नसावी संसाराप्रती उदास असावी, पण विचार भगवंताचा असावा. मला असं वाटतं का आपण असा विचार करत नाही की ज्या भगवान परमात्म्याने आपल्यावरती अनंत असे उपकार केले आहे, दिले इंद्रिय हातपाय, जेने हा जीव दिला देवे दिला देह भजना, सकाळी आपल्याला जाग येते, भगवंताचे उपकार आहे. संपूर्ण विश्वाच्या नियमानुसार सकाळी 1,00,000 लोक उठत नाही, मृत्यूचं प्रमाण आहे. मला असं वाटतं ज्या वेळेस सकाळी आपले डोळे उघडतात ना, आपल्याला पहिलं स्मरण यावं की त्या 1,00,000 आपला नंबर लागलेला. उपकार कुणाचे? भगवंताचे. सकाळी उठल्यापासून ज्याचे उपकार आपल्या जीवनावर आहे, जगायला मिळणारा प्रत्येक क्षण त्याची देणगी आहे. नवे नवे मागे पुढे उभा राहे संभाळित, ताटात आलेलं अन्न त्याचे उपकार आहे. पोषितो जगासी एकला, एवढे त्याचे अगणित उपकार आहे. मला असं वाटतं का वाटत नाही की त्याला कधीतरी भेटावं, त्याला कधीतरी पाहावं, असं माणसाला का वाटत नाही? एक सांगू, एखादा माणूस खूप प्रसिद्ध झाला, त्याला खूप प्रसिद्धी मिळाली आणि तो अगदी उच्च पदाला गेला, तर
बऱ्याच सामान्य लोकांना त्याला जवळून बघण्याची इच्छा होते. उदाहरणार्थ एखादा मोठा अधिकारी आहे, मंत्री आहे, एखादा कलाकार आहे, नट आहे, अभिनेता आहे, कुणी घ्या, खूप उच्च पदाला गेला की सामान्यांना काय त्याला जवळून बघावं. महाराज असे लोक आहे, भाडं थोडं खर्च करून तिथपर्यंत जातात आणि त्याला जवळून बघतात. मला बघू नये असं मी म्हणणार नाही, पण या मोठ्यांना बघण्याची इच्छा आहे. पण या मोठ्यांनाही मोठं करणारा जो सगळ्यात मोठा आहे त्याला का बघावं असं वाटत नाही. त्यालाही सगळ्यांना मोठं करणारा तो आहे ना, सगळ्यात मोठा आहे. जर मोठेपणाच बघायचा असेल तर भगवंताचा बघावा आणि ती बघण्याची इच्छा अंतःकरणात असावी. याला साधक म्हणतात. सगळ्यांना बघतो आपण, पण भगवंताला बघण्याची इच्छा जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत या इच्छेचं सुद्धा सार्थक नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता इथं बसलेल्या अनेकांना वाटेल पण का देव भेटावा, का देवाला बघायचं, याची काही कारण आहे. पहिलं कारण, या संपूर्ण विश्वामध्ये जो परिपूर्णतम कोण असेल तो एक भगवंत आहे. तो सोडला की सगळं अपूर्ण आहे. एक पूर्ण कोण आहे? भगवंत आहे. मला सांगा, आपण दुःखी आहोत याचं एकच कारण आहे, आपल्या ठिकाणी अपूर्णता आहे अनेक गोष्टींची. आता हा सिद्धांत आहे, विवेचन करायला वेळ नाही. अपूर्णतेमध्ये दुःख आहे, पूर्णतेमध्ये सुख आहे, म्हणून तो सुखरूप आहे ना आपण दुःखरूप. आपल्यालाही सुखरूप व्हायचं असेल तर आपल्या अपूर्ण जीवाचा प्रवास नेहमी पूर्णाकडे पाहिजे. चुकून आपला अपूर्णाचा प्रवास अपूर्णाकडेच असतो, म्हणून जीवनात कधी सुख मिळत नाही. तो पूर्ण आहे ना, आपल्यालाही पूर्ण व्हायचा असेल तर तो मिळणं आवश्यक आहे. सोप्या भाषेत सांगू, गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात, ममे मांश जीवलोके जीवभूत सनातना मनःष्टानी इंद्रियाणी पुरुषानी कर्षती. हे सगळे माझे अंश आहे आणि मी यांचा अंश आहे. म्हणजे ही माझी लेकरं आहेत, मी यांना जन्मदाता आहे. अर्थात भगवंत समुद्र आहे, आपण त्या समुद्राचे एक थेंब आहोत. कल्पना करा, समुद्राचा एक थेंब समुद्रापासून लांब राहिला तर काय होईल? सुकून जाईल, नष्ट होईल, त्याचं अस्तित्व राहणार नाही. पण त्या एका थेंबाने ठरवलं, अरे ज्या समुद्रातून मी निर्माण झाले मला त्या समुद्रात जाऊन विलीन व्हायचंय, तर काय होईल? सुकून जाण्याचा तर प्रश्न नाहीच, पण तो समुद्र एवढा व्यापक झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्यालाही व्यापक आणि अविनाशकारी आपली आयसे असं बनायचं असेल तर भगवंताशिवाय पर्याय नाही, त्याच्या भेटीशिवाय पर्याय नाही. म्हणून भगवंत भेटावा. दुसरं कारण, का भगवंत भेटावा? इथं बसल्यापैकी ह्या नियमाला मीही या ठिकाणी नाही आणि तुम्ही याला अपवाद ठरणार नाही. प्रत्येकाच्या मनात एक स्पर्धा आहे, जे कुणाकडे नाही ते माझ्याकडे असतं. हे प्रत्येकाची मानसिकता आहे, यात कोणी चुकलेलं नाही. आणि याच स्पर्धेमध्ये अख्खं विश्व आहे. विश्व आहे या स्पर्धेत. जे कुणाकडे नाही ते माझ्याकडे असावं, आणि असेल दोघांकडे त्याच्यापेक्षा भारी माझ्याकडे असावं. लईत लई चांगली, लईत लई श्रेष्ठ, जास्तीत जास्त श्रेष्ठ वस्तू माझ्याकडे असावी, ही प्रत्येक मनाला वाटणारी तळमळ आहे. एखाद्याने बंगला बांधायला काढला ना तो प्रयत्न असतो, कुणाचा नाही प्लॅन असा आपला असावा. गाडी घ्यायला निघाली, कुणाची नाही अशी आपली मानसिकता आहे ना. मला सांगा, सगळ्यात भारी, सगळ्यात भारी, सगळ्यात श्रेष्ठ, सगळ्यात सुंदर वस्तू माझ्याकडे असावी. या स्पर्धेतून जर बाहेर यायचं असेल तर जगात सगळ्यात सुंदर फक्त एक वस्तू आहे, त्याचं नाव आहे देव. जगातल्या सर्व सुंदरतेलाही सुंदरता प्रदान करणारा तो भगवंत आहे. मला असं वाटतं तोच जर माझ्याकडे असेल तर जगातल्या स्पर्धेत उतरायची काही गरज नाही. कारण जगातली सर्वोच्च वस्तू माझ्याकडे आहे, मला इतरांची स्पर्धा करण्याची गरज नाही. आपलं आयुष्य निघून जातं, कारण आपण एखादी भारी वस्तू घेतली की आपल्यापेक्षा भारी वस्तू घेणार ठरलेलाच आहे. मग या स्पर्धेतून बाहेर निघायचं आहे ना, भगवंत भेटावा. तिसरं कारण, प्राप्तीचं सुख भगवत प्राप्तीशिवाय नाहीये. कितीही काही मिळवा, जीवनाच्या अंतापर्यंत काही मिळवलं असं वाटत नाही, पण ज्यांना ज्यांना भगवंत भेटला ना ते म्हणता आमची समाधानी झाली. हरी आला हाता, हरी आला
ते वश झाला राजा आणि मग आपुल्याच प्रजा. राजा हातात आला, जगाचा ब्रह्मांड नायक एकदा भेटला ना, जगात भेटायचं काहीच राहत नाही, म्हणून भगवंत जीवनात भेटावा. हा उपदेश तुकोबराय एक दिवस करत होते आणि त्या ठिकाणी एक पुण्यवान साधक बसलेलो. त्यांनी विचार केला, खरंच देव भेटला पाहिजे, कारण तुका म्हणे जन्म आल्याचे कधी विठ्ठलचे कधी खऱ्या. ज्याने हे डोळे दिले, या डोळ्यांना जोपर्यंत त्याची आस लागत नाही तोपर्यंत या डोळ्यांचं महत्व नाहीये. त्याने विचार केला, अरे कधी माझं एवढं पुण्य होईल. एक लक्षात घ्या, श्रीमद भागवतामध्ये गोडासा विषय येतो. गोकुळातल्या गौडाने दिवसातून एकदा तरी कृष्ण दिसावा याकरता अनंत बहाणे करायच्या, पण घराबाहेर पडायच्या. पण कधीतरी असं व्हायचं, घरातून बाहेर पडायला एकही कारण नाही. त्यावेळेस आमचे तुकोबराय वर्णन करतात, भरीला वसंडोनी रीता करी घट. ते काय करायच्या, घरात ते भरलेले माठ ओतून द्यायचे. सासूबाईला विचार, सासूबाई घरात पाणी नाही, काय करू. सासूबाई म्हणायचे, हा काय प्रश्न आहे का, पाणी नाही मग घ्या माठ आणि कुठं जा, यमुनेच्या तीरी. मग त्या तिथं जायच्या आणि कदंब वृक्षाच्या खाली भगवंतात दर्शन करायच्या. मला यातून एक सांगायचंय, काय गरज आहे एवढं बहाणा करून, आहे ना गोकुळातच आहे ना, काहीतरी दिसणारच आहे ना, पण एवढे बहाणे करून रोज कृष्ण दर्शन का घ्यायचे, याचं कारण आहे. गौडाणींच्या दृष्टिकोनातून त्यांच्या उगवलेल्या दिवसाचं सार्थक कृष्ण दर्शनाशिवाय होत नाही. लक्षावर बघायचा, गौडाणींच्या दिवसाचं सार्थक कृष्ण दर्शनात होतं. आपले दिवस तर अनेक गेले, किमान आपल्या जन्माचं तरी सार्थक कृष्ण दर्शनात असावं. किमान आयुष्यामध्ये एकदा तरी असा विचार करावा, एवढं मोठं आयुष्य ज्याने दिलं त्याला एकदा बघावं. आणि ही भावना ज्यावेळी त्या साधकामध्ये निर्माण झाली, खरंच भगवंत भेटावा, त्याच्या भेटीचा आनंद जीवनात प्राप्त व्हावा. मग तो चिंता करू लागला, काय ऐसे पुण्य होईल गाठी, घाली न देवाचे पायी मिठी, मजतो कुरवाळी न जगटेठी, दाटई न कंठ सद्गती. कधी एवढं पुण्य होईल माझं. नुसती चिंता करून देव भेटत नाही, देव भेटण्याकरता काहीतरी प्रयत्न करावे लागतात. आणि भगवत भेटीसाठी पहिला हा प्रयत्न आहे, संतांशिवाय पर्याय नाही. हरिप्राप्तीसी उपाय, उपाय हरिप्राप्तीसी उपाय, उपाय हरिप्राप्तीचे उपाय, हरिप्राप्तीचे उपाय, हरिप्राप्तीसी उपाय, हरिप्राप्तीसी उपाय, हरिप्राप्तीसी उपाय, हरिप्राप्तीचे उपाय, हरिप्राप्तीचे उपाय, हरिप्राप्तीचे उपाय. धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, ते साधते साधने, साधने ते साधते साधने. धरावे संतांचे पाय, धरावे संतांचे पाय, तेने साधते साधने, तेने साधते साधने. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय, म्हणून तो साधक थेट देहू गावात आला. तुकोबऱ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घातलं. तुकोबऱ्यांनी विचारलं, बाबा फार लांबून आलेला दिसतो, दर्शनही घेतोय, काय लागतंय नेमकं, धन लागतं का धान्य लागतं. कारण तो कालखंड असा होता, त्यावेळी देव भेटण्याकरता कुणी तुकाराम महाराजांकडे जात नव्हतं. दुष्काळ असायचा आणि सगळ्यांना तुकोबऱ्यांचा स्वभाव ज्ञात होता. घरात उरलं नाही तरी चालेल, पण आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. काय लागतंय बोल, धान्य लागतं, धन लागतं. त्याने सांगितलं, मनाची उत्कंठा दर्शनाचा हेवा, नाही लोभ जीवा धनधान्य. माझ्या मनाला दर्शनाची उत्कंठा आहे, तुमच्या धनधान्याचा लोभ माझ्या जीवाला नाही. भेटी लागी जीवा लागलीसे आस. आज फक्त एकच इच्छा आहे तुकोबराय, तुमच्या चरणी. संतांकडे गेल्यावर काय विचारावं, तद्विधी परिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेनच तत्वदर्शना. तत्वदर्शी तुकोबरायांसारखे महात्मे भेटल्यानंतर त्यांच्यापासून काय उपदेश घ्यावा हे फार महत्वाचं आहे. आपल्याला संत भेटतील तरी आपण त्यांचा सदुपयोग करून घेत नाही. या साधकाने मात्र तुकोबरायांच्या चरणी एक आपली मनोकामना मांडली. काय म्हणतो तो साधक, वढा पुरेवा मनीचा
एवढीच इच्छा आहे, देव भेटावा. तुकोबराय सांगतात, बाबा तुझी तळमळ मला कळती आहे, पण देव भेटणं एवढंही सोपं नाही. देव बाजारचा भाजीपाला. देव भेटण्याकरता तुला काही प्रयत्न करावे लागतील. मग महाराज मी प्रयत्न केल्यावर देव भेटेल? नाही, प्रयत्न करावे लागतात देव भेटण्याकरता, पण प्रयत्नाने देव भेटतो हे मात्र खोटं आहे. कारण प्रयत्नाने देव भेटतो हे जर मानलं तर प्रयत्नाचा अहंकार होतो, आणि अहंकार झाला की देव जवळ येण्याऐवजी लांब जातो. देव प्रयत्न साध्य नाही, देव त्याची कृपा साध्य. त्याला वाटलं तो आज भेटेल, त्याच्या मनात नाही आला अजून 10 जन्म भेटत, तो त्याच्या मर्जीचा मालक. प्रयत्न करावे पण प्रयत्नाचा अहंकार असू नये. देव भेटी करता आपण जर 1 माळ जपत असेल, 10 माळी जपत असेल, तर देवाला सांगताना एकच सांगा, नाहीतरी राऊंड फिगर एकच होते, 9 माळीत लक्ष कुठं असतं. पण देवाला सांगा. आपलं काय, आपण जपतो 1 माळ, देव सोडा, पण लोकांना सांगतो 10 माळे. सहज विषय निघाला, काय करत होते? काय नाही, जप चालू होता, गेलं सगळं पुण्य पाण्यात. जसं पीक यावं असं वाटत असेल तर बीज झाकावं लागतं, तसं प्रयत्न करावे पण ते प्रयत्न सांगू नये. श्रीधाम वृंदावनामध्ये गौरांग महाप्रभू म्हणून मोठे संत होऊन गेले. 24 तास भजन करायचे. किती तास? 24. म्हणजे दिवसाही आणि रात्री झोपले तरी त्यांचा रोम रोम कृष्ण 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 असा जप करायचा. पण चरित्रात असं वर्णन नाही. ज्यावेळी ते भगवंतासमोर उभे राहायचे, बाकी बिहारी समोर, कृष्णासमोर उभे राहिले की त्यांच्या दोन्ही डोळ्यातून महाराज 4-4 अश्रुधारा यायच्या, आणि ते भगवंताला एकच विनंती करायचे, भगवंता कृपा कर, अजूनही तुझं नीटचं भजन मला जमत नाही. कोण म्हणतं 24 तास भजन करणारे अजूनही जमत नाही? आपलं 24 मिनिटं सुद्धा रेग्युलर नाही. भजन असावं, जीवनामध्ये प्रयत्न असावे, पण त्या प्रयत्नाचा अभिमान होण्याऐवजी त्या प्रयत्नाला जोड म्हणून देवाला प्रार्थना करावी. कायम देवाला सांगा, देवा प्रयत्न चालू आहे पण फार कमी आहे, तुझ्या कृपेचा वशिला असू दे, कृपा असू दे, ही प्रार्थना असावी. आणि प्रार्थनेलाही जोड. मग प्रार्थना केल्यावर लगेच देव भेटतो का? नाही. प्रार्थना केल्यावर प्रतीक्षा, वाट बघावी लागते. परमार्थामध्ये तर वाट बघण्याला फार मोठी महत्व आहे. परमार्थात तर लगेच काहीच भेटत नाही. इथं इन्स्टंट काहीच नाहीये. तुका म्हणे असे न लगे तातडी, आणि प्राप्त काळ घडी आल्या. मग ती घडी कधी येईल आपल्या जीवनात हे आपणही सांगू शकत नाही. प्रल्हादांच्या जीवनात फार लवकर आली, ध्रुवांच्या जीवनात लवकर आली, शबरीच्या जीवनात म्हातारपणातही आली. काही सांगता येत नाही. याला तातडीचा वाट बघावी लागते. वाट बघितल्याशिवाय इथं काहीच होत नाही महाराज. पण वाट बघणाऱ्याने तेवढ्या आवडीने बघितली पाहिजे. वैतागून वाट बघितली तर देवही येणार नाही. वाट बघताना ती कशी बघितली पाहिजे? एक भक्त एका झाडाखाली तप करत होता, 80 वर्ष झाले होते. नारद तिथून चालले, नारदांना सांगितलं, नारदजी कुठे चालले? म्हटले वैकुंठात. जरा विचारून या ना, कधी येताय देव? देवाने सांगितलं, नारदजी सांगायला मला फार वाईट वाटतं, ते 80 वर्षापासून बसले, पण मी त्यांना भेटायला तेव्हा जाणार आहे जेव्हा ज्या झाडाखाली ते बसले आहेत ना, त्या झाडाची जेवढी पानं आहेत ना तेवढे वर्ष होतील तेव्हा मी भेटायला जाणार आहे. नारदाने त्या झाडाकडे बघितलं, ते झाड होतं चिंचेचं. चिंचेच्या झाडाला किती पानं असतात? नारदांना वाईट वाटलं. अरे या साधकाला, या भक्ताला सांगितलं की एवढ्या दिवसाने देव येणार आहे, तर कदाचित हा तप सोडून घरी निघून जायला बसला. एवढे कुठं वर्ष वाट बघायची आहे का? पण काय झालं, नारदजी आले. नारदांनी त्याला सांगितलं, बाबा या झाडाची जेवढे पानं आहेत ना तेवढ्या वर्षाने तुझ्याकडे देव येणार आहे. नारदांना वाटलं हा घरी निघून जाईल, पण उलट झालं. त्याला एवढा आनंद झाला, एवढा आनंद, तो नाचायला लागला. खूप आनंद झाला. म्हटले तू नाचतो का बरं आहे? त्याने सांगितलं, नारदजी या झाडाला जेवढी पानं आहे एवढ्या वर्षाने का होईना, पण देव भेटणार तर आहे ना, हे नक्की तर झालं ना, मी वाट बघायला समर्थ आहे. तात्पर्य काय, भगवंताची वाट बघायला जो सक्षम आहे त्याला लेट का होईना पण देव भेटल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रतीक्षा करण्याची ताकद असावी, प्रयत्न करावे, प्रार्थना करावी, प्रतीक्षा करावी, आणि मग तो भगवान परमात्मा भेटतो. हे तत्व ज्यावे तुकोबराय त्या साधकाला सांगतात, तो तुकोबरायांना म्हणते, तुकोबराय ठीक आहे, तुम्ही म्हणतात प्रयत्नापासून सुरुवात करा ती प्रतीक्षेपर्यंत, पण प्रयत्न देव भेटण्यासाठी नेमके काय प्रारंभी प्रयत्न करायचे, आणि तेही जरा सोप्यातून सोपं मला सांगा. त्यावेळेस तुकोबराय त्याला प्रयत्न सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. गीत भावे गावे गीत भावे गावे गीत
राम